नमस्कार मित्रांनो. स्लायडिंग मेकॅनिझम. आता हे नवीनच काय शब्द आला प्रत्येकाला एक विचारात पडला असेल, की हा जीडी मध्ये हे काय आहे नवीन? फिक्स आणि फ्लोटिंग हे काय आहे? स्लायडिंग मेकॅनिझम काय आहे? पहिल्यांदाच हे सगळं ऐकतोय. म्हणजेच काय? तर जीडी मध्ये आता आपली जी एक्झाम होणार होती फेब्रुवारीमध्ये, ती पोस्टपोन झालेली आहे. ती पोस्टपोन का झालेली आहे? याबद्दल मी रिसेंटली एक व्हिडिओ सांगितला होता. त्या व्हिडिओनुसार जर आपण पाहिलं तर जागा वाढण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. त्याच नंतर आता हे 3 तारखेचं लेटर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. या लेटरनुसार एक स्लायडिंग मेकॅनिझम हा शब्द आपल्या पुढे आलेला आहे. या शब्दानुसार मित्रांनो तुम्ही आता फिक्स आणि फ्लोटिंग या 2 पार्टमध्ये भरती देऊ शकता. तर याचाच अर्थ काय आहे? या अर्थानुसार आपल्याला पुढे काय करता येईल आणि आपली सीट किंवा आपली वर्दी कशी मिळवता येईल, त्याच सोबत मित्रांनो आपण फिक्स करायचं की फ्लोटिंग करायचं याच्याबद्दल थोडक्यात आपण डिस्कशन करणार आहोत. याच्याबद्दल हे सविस्तर व्हिडिओ असणार मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडतं नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल ना, तर माझा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती एसएसजीडी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. बाजूच्या बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ते मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो स्लायडिंग मेकॅनिझम जवळजवळ 3 ते 4 पानाची ही पीडीएफ आपल्या पुढे आलेली आहे. ही पीडीएफ ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. याच्यानुसार जर मित्रांनो पाहिलं, थोडक्यात आहे, मराठीत सांगणार आहे, खूप पूर्णपणे सोप्या भाषेत सांगणार आहे, कोणतंही कन्फ्युजन इथे राहणार नाहीये तुमचं. तर याचा अर्थ काय मित्रांनो, यामध्ये एक एक ऑप्शन आहे फ्लोटिंग आणि एक ऑप्शन आहे फिक्स. आता फिक्स म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, समजा तुम्ही एसएससीजीडी मध्ये भरती करताय. भरती करताना जे आपण प्रिफरन्स दिलेला असतो मित्रांनो, जसं पहिली फोर्स आपण सीएसएफ निवडली, नंतर सीआरपीएफ, नंतर बीएसएफ, नंतर आयटीबीपी, असं तुम्ही जे 5 ते 6 चॉईस दिलेले असतात मित्रांनो, त्या 6 चॉईस तुम्हाला मित्रांनो फिक्स ठेवायच्या की फ्लोट ठेवायच्या हे आपल्याला भरतीचं जे काही चॉईस आहे किंवा जे काही मेरिट आहे ते लागल्यानंतर आपल्याला तो चॉईस दिला जातो. त्यानुसार समजा तुम्ही फिक्स ठेवलं आणि फिक्स मध्ये तुम्हाला समजा पहिली चॉईस तुम्ही सीआरपीएफला दिली आणि सीआरपीएफचं मेरिट समजा मित्रांनो एक 70-80 लागलेले, 70 ते 80 या दरम्यान लागलेलं आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय. तर 70 ते 80 या दरम्यान लागलेलं असेल आणि तुम्ही फिक्स ठेवलं असेल मित्रांनो, तर तुम्ही जर मेरिटमध्ये नाही बसला तर तुम्ही या भरतीमधून बाद होणार. म्हणजेच तुमचं जे काही मेरिट आहे समजा जास्त लागलंय आणि तुम्ही तिथे फिक्स ठेवलेलं आहे, तर तुम्हाला सीआरपीएफ मिळणार नाही, त्याच्यानंतर कोणतीच फोर्स मिळणार आहे. परंतु समजा तुम्ही फ्लोटमध्ये ठेवलंय, फ्लोट म्हणजे काय? तर फ्लोटमध्ये जर तुम्ही ही चॉईस ठेवली असेल, ती फ्लोट चॉईस कधी मिळते तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि पुढे सांगतो. तर ती फ्लोटमध्ये तुम्ही चॉईस ठेवली असेल आणि तुम्ही पहिलं प्रिफरन्स दिला असेल सीआरपीएफला आणि सीआरपीएफला प्रिफरन्स दिल्यानंतर तुम्ही समजा फ्लोटमध्ये ठेवले आणि सेकंड चॉईस तुम्ही बीएसएफला दिले, तर तुमचं मेरिट समजा सीआरपीएफचं लागलं नाहीये, म्हणजे तुम्हाला सीआरपीएफला 70 ते 80 मार्क मिळाले नाहीयेत, पण तुम्हाला कुठेतरी 69 मिळाले, 65 मिळाले, 66 मिळालेत आणि त्यानुसार तुम्ही फ्लोट ठेवला असेल तर मित्रांनो तुम्ही सेकंड जी काय बीएसएफ तुम्ही चॉईस दिली होती ते तुम्हाला चान्स मिळू शकतो. आता हे फ्लोट ऑप्शन कधी मिळतं मित्रांनो? जेव्हा आपलं मेरिट लागतं, मेरिट लागल्यानंतर तुम्हाला फिक्स की फ्लोट या दोनपैकी एक तुम्हाला चॉईस करायचं असतं. हे नवीन आता आलेलं आहे आणि हे चॉईस झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटेशन जे काय आहे ते क्लिअर करायचे आणि त्याच नंतर तुम्हाला तुमचं ओरिजिनल ओळखपत्र तुम्हाला तिथे जाऊन जे काय आपलं रिजनल ऑफिस असेल एसएससीजीडीचं, म्हणजे समजा आपण मुंबईमध्ये आहोत, मुंबईमध्ये रिजनल ऑफिस आहे एसएससी साठी, तर तिथे जाऊन तुम्हाला प्रत्यक्षदर्शी तुमची ओळख पटवून द्यायची की मी हा व्यक्ती आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यांच्या पाठीच्या आहेत त्या पात्रता पूर्ण करायच्या आहेत, तरच तुम्ही फ्लोटिंग मध्ये तुमची जी काही पोस्ट आहे ती मिळू शकते. अन्यथा मित्रांनो तुम्ही जर मेरिटमध्ये आला आणि मेरिटमध्ये आल्यानंतर जरी तुम्ही ह्या 10 दिवसाच्या आत तुम्ही जर ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण नाही केल्या, तुम्हाला ना ती पोस्ट मिळणार ना तुम्ही जी सेकंड चॉईस केली ती सुद्धा मिळणार. त्यामुळे तुमची ही पूर्णपणे भरती बाद होऊ शकते. म्हणून मित्रांनो सांगतोय की आता सुद्धा विचार करा, वेळ आहे, अभ्यास तुमचा सुरूच असेल. मला माहिती आहे मित्रांनो, पोलीस भरतीत सुद्धा तुमचा अभ्यास सुरू असणार आहे, आर्मी भरतीत सुद्धा असणार आहे आणि त्याचसोबत तुमचा ही जी एसएससीजीडी याच्यात सुद्धा तुमचा अभ्यास सुरू असणार आहे. आत्ताशी मित्रांनो आपला मार्च महिना सुरू आहे, अजून आपल्याला जे काही वर्ष आहे त्या वर्षातले जवळजवळ 8 ते 9 महिने बाकी आहेत. अजून खूप साऱ्या भरत्या निघणार आहेत मित्रांनो. याचे अपडेट जर हवे असतील तर आत्ताच्या आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला भरपूर अशा भरत्यांचे अपडेट मिळत राहतील. समजा तुम्ही पोलीस भरती झाला, एसएससीजीडी झाला किंवा आर्मी भरती झाला, तुमच्या घरात अजून कोणी असेल, तुमचा लहान भाऊ असेल, मोठा भाऊ, जे काही असेल, त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनल लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन अशा एखाद्या विश्वासात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र,
वंदे मातरम.